ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग आहे ना, खूपच जास्त मजेशीर इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा भाग नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. खरं तर सुरुवातीला आपण पाहतो की नुपूर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कसं चॉकलेट बनवायचं ह्याचं गाईड अर्जुनला देत असते. आणि अर्जुन देखील आता ज्या पद्धतीने सांगितलं आहे अगदी त्याच पद्धतीने ते चॉकलेट बनवतो. आणि चॉकलेट रेडी झाल्यानंतर इकडे मात्र तो आता हेही म्हणत असतो की खरंच ना, खूप छान सांगितलंस बघ. चॉकलेट मला आवडलं हे बनवायला. खरं तर ना, मला एकट्याला जमलंच नसतं, पण तू सांगितलंस म्हणून बऱ्यापैकी गोष्टी जमल्या, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला खरंच नेक्स्ट टाईमला ना, मला सायली बहिणीलासुद्धा तुझ्यासोबत बघायचं आहे. त्यामुळे होऊन जाऊ दे पुन्हा एकदा, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून सांगितल्या जातात तेव्हा खूप जास्त आनंद इथे असणाऱ्या या अर्जुनलाही झालेला असतो. अर्जुन म्हणतो, आता हे चॉकलेट्स झालेत, मी हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवतो. मग पूर्ण रेडीच ना चॉकलेट. मग नुपूरही हा म्हणते. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं लांबून प्रिया ऐकत असते. मग प्रिया विचार करते, कर कर, तुला काय करायचं आहे ना ते कर, पण तुझा हा प्लॅन बघ कसा धुईस मिळवते ते. कारण हे चॉकलेट जर पोचतील तेव्हा ना, काही झालं ना तरी मी ही चॉकलेट ना तोपर्यंत तिथं पोचू देणार नाही आहे. दुसरीकडे आता एका साईटवर चैतन्य आणि त्याचसोबत सायली पोचलेले असतात. आणि साईटवर जाऊन रिसेप्शनवर चौकशी करतात. तेव्हाच त्यांना कळतं की त्यांना देसाई साहेबांना भेटायचं आहे एका फ्रॉड केस संदर्भात. म्हणूनच आता ते त्यांना भेटायला गेलेले असतात. जेव्हा भेटायला गेलेले असतात तेव्हा तुम्हाला सर बाहेर भेटतील, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, असं देखील सांगितलं जातं. मग इकडे चैतन्य बोलत असतो. सायलीसुद्धा असते तिथेच. पण सायलीला सारखे अर्जुनचे फोन येत होते. अर्जुनने चॉकलेट्स केलेले होते, तर अर्जुनला हे सगळं काही ना दाखवायचं होतं. आणि यासाठी तो सारखे सायलीला कॉल करत होता. पण सायली जेव्हा बोलत होती तेव्हा अर्जुनचे फोन कट करत होती. अर्जुन विचार करतो की ही माझे फोन कट करते, हिची इतकी हिंमत, काय बोलावं खरंच ना बायकोला. आणि म्हणूनच ना आता तो पुन्हा कॉल करतो. शेवटी आता वैतागलेली ही सायली चैतन्याला म्हणते की तुम्ही बघा काही कामाचं करायचं आहे ते, जरा थांबा हा, मला ना सारखा ह्यांचा कॉल येतोय, हे का कॉल करतायत ना, जरा बघावंच लागेल, असंही आता म्हटलं जातं. मग ती बाजूला येऊन व्हिडिओ कॉलवर बोलत असते. व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच अर्जुन, त्याची हालत एकदमच बेकार झालेली असते. कारण त्याने ना आता चॉकलेट्स बनवलेले असतात. त्यामुळे मुद्दामूनच सायली म्हणत असते की काय काय करून घेतलं आहे स्वतःचं, किती ती वाईट अवस्था. अहो, खराब झाले हो पूर्ण तुमचं टी शर्ट वगैरे. त्यावर इथे आता सायलीने हे म्हटल्यावर ती सांगते की काय करणार ना, हे सगळं आता करावं लागतं आहे, बायको नाही आहे, बायकोनी जबाबदारी दिली आहे, असंही आता मजा घेत तिची बोलत असतो. त्यावर आता सायली म्हणत असते, अच्छा असं का, मग कामं नीट करा, कामाकडे दुर्लक्ष करू नका, माझ्या घरच्यांना बरोबर तेवढ्या वेळेला जेवण मिळायला पाहिजे, असं देखील आता सायली बोलत असते. सायली जेव्हा अर्जुनसोबत बोलत असते तेव्हा नेमकं सायलीच्या मागे ना तो रमेश असतो. त्या साईटवर तो खरं तर काम करत असतो. पण हे सगळं काही आता सायलीला समजत नसतं. सायली अर्जुनबरोबर व्हिडिओ कॉलमध्ये बिझी असते. सायलीकडनं हा चान्स हुकलेला असतो, कारण बिचाऱ्या सायलीला चांगला हातात पुरावा मिळाला होता, पण तो आता चान्स गेलेला होता. ती अर्जुनशी बोलत होती तेव्हा ना सायलीला चुकून रमेशच धक्का बसला होता. त्यावर रमेश तिला सॉरीही म्हणाला होता, सायलीही त्याला सॉरी म्हणाली होती. त्यानंतर तो तिकडनं निघूनही गेला होता. त्यानंतर सायलीही इथे आता अर्जुनला सांगत असते की चला, मी एका साईटवर आहे, थोड्या कामासंदर्भात आली होती, आपण नंतर बोलूया, असं बोलून आता सायली फोन ठेवते. मग अर्जुनने आता सगळी तयारी केलेली असते. मग अर्जुन विचार करतो की चला, फायनली सगळं काही रेडी झालं आहे, एका अर्थी बरंच झालं, म्हणजे कसं बायकोसाठी एवढं केलं आहे, बायको तर खुश होईलच, असाच तो विचार करतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सुमन भरल्या ताटावर बसलेली असते, पण ती काही जेवत नसते. तिला आता प्रतिमा आणि रविराज जेवायला फोर्स करत असतात, पण तिला आता नकोसं झालेलं असतं. त्याच वेळेला ती म्हणते की ह्यांना तिथे काही जेवणही मिळत नसेल आणि आज मी तर एकदम आनंदाने सगळं काही खाते, म्हणूनच ना मला खूप जास्त वाईट वाटते.
पण दुसरीकडे रविराज ओरडतात आणि म्हणतात की कधीकधी मला तुझ्यावर ओरडावंसं वाटतं. खरं तर त्या माणसानं तुला इतका त्रास दिलाय, इतका छळलंय, तरीसुद्धा तू अजूनही त्या माणसाचाच विचार करते. अगं नको करू त्याचा विचार. त्याने तुझा विचार केला का? तो खाईत असेल काहीतरी, खाऊ दे त्याला, आणि त्याला तेवढंच खायला हवं. खरं तर तीच लायकी आहे त्याची. या भाषेतच आता बोललं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र एकटक सुमन पाहत असते. तर त्याच वेळेला सुमनला देखील सांगितलं जातं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. सुमन म्हणते की मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते, पण ना मला राहवत नाही आहे. त्यांनी काय खाल्लं असेल काय नाही हेच विचार येत आहेत. त्यामुळे माझ्या घशाखाली जेवण जात नाही आहे. पण कितीही काही झालं सुमन, हे विसरू नकोस, त्या माणसानं तुला खूप जास्त त्रास दिलाय. त्यामुळे त्या माणसाचा इतका विचार करण्यासाठी तो माणूस त्या लायकीचाही नाही असं देखील रविराज म्हणतात. आणि त्यानंतर तिला मुद्दामून खाण्यासाठी फोर्स करत असतात, कारण ती काही खायला तयार नसते आणि त्यामुळे ना त्यांना वाईट वाटत असतं. स्वतः प्रतिमा आता तिला भरवायला जाते, कारण तिला भरवणं गरजेचं होतं. तिला असं वाटत होतं की नागराज काय खात असेल काय नाही, आणि त्याच टेन्शनमध्ये ती बसलेली असते. मग शेवटी प्रतिमाच तिला आता घास भरवते. तेव्हा कुठे जाऊन सुमन जेवायला तयार होते. सुमन हळूहळू का होईना खात असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्रिया काही ना काही कुडघोऱ्या करतच असते. आताही ती मुद्दामूनच किचनमध्ये गेलेली असते आणि तिला ना काही झालं तरी सायली आणि अर्जुनची डेट ही चांगली होऊ द्यायची नसते. आणि यासाठी ती आता जे काही अर्जुनने चॉकलेट्स बनवले आहेत ना, ते चॉकलेट्स खराब करायचं काम आता सुरू होतं तिचं. आणि त्यासाठी ती पूर्ण तयारीत असते. ते सगळे चॉकलेट्स मोल्डमधून बाहेर काढते आणि आता एक एक करून ती चॉकलेट खाऊ लागते. जेव्हा आता ती चॉकलेट खात असते ना, तेव्हा तिला ते चॉकलेट्स खूप जास्त आवडतात. आणि ती आता म्हणते की आज काही झालं ना तरीसुद्धा मी हे मिळू देणार नाही आहे, कारण मी उगाच प्लॅनिंग केलं आहे का? आता ही चॉकलेट्स सगळे मीच संपवते, मग काय त्यांचं सेलिब्रेशन होणार आहे? नाही, यांचं आता सेलिब्रेशन वगैरे काहीच होऊ शकणार नाही याची सोय ना प्रियानं केलेली असते. पण उलट यामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला असतो. तो म्हणजे अर्जुनने मुद्दामून हे चॉकलेट्स वेगळे बनवलेले असतात. हे चॉकलेट्स जे आहेत ना, ते खास करून हे फक्त आणि फक्त हे प्रियासाठीच सेपरेटली त्याने केलेले असतात, कारण त्याला ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो. आणि त्यासाठी त्याने आता हे वेगळे चॉकलेट्स केलेले असतात. आणि जे चॉकलेट्स सायलीसाठी बनवलेले असतात ना, ते तर बाजूलाच असतात, पण हे चॉकलेट्स त्याने आता वेगळे करून ठेवलेले असतात. जेव्हा हे चॉकलेट्स त्याने बाजूला ठेवलेले असतात तेव्हा त्याला बरं वाटतं. पण दुसरीकडे आता रात्र झालेली असते आणि सायलीही घरी आलेली असते. सायली जेव्हा आता घरी येते तेव्हा मात्र अर्जुन तिला म्हणत असतो की बायको थांब, तुझ्यासाठी ना छान असं सरप्राईज आहे. आणि त्याने आता सरप्राईज म्हणून चॉकलेट्स केलेले असतात चॉकलेट डेचे. ते चॉकलेट तो एका छान गुलाबाच्या पाकळ्यांच्या डिशमध्ये ठेवून गार्निश करू लागतो. आणि तेव्हा हे सगळं बघून खूपच जास्त आनंद इकडे असणाऱ्या सायलीला झालेला असतो. सायली म्हणत असते की काय, हे चॉकलेटही तुम्हीच केलेत का? त्यावर अर्जुन म्हणतो की हो, माझ्या ब्युटिफुल वाईफसाठी मीच केलेले आहे ते चॉकलेट्स. बघ, खाऊन सांग कसे झाले आहेत ते, असंही आता अर्जुन बोलत असतो. त्यावर सायली खूप जास्त खुश असते आणि अस्मिता आता मजा घेत असते. आणि ह्याला ना खरंच ना काहीच जमत नाही, निदान हे चॉकलेट्स तरी केलेत. आणि काय रे, हे चॉकलेट्स तू माझ्यासाठी केलेस ना, दे मला इथे, असं देखील बोलून अस्मिता आता मजा घेत असते. तर आता प्रिया म्हणत असते की हे काय, हे चॉकलेट्स कसे काय हा देऊ शकतो? म्हणजे मुळात हे चॉकलेट तर मी खाल्ले होते, मग ह्याने कुठून आणले हे चॉकलेट्स, असाही विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण तरीसुद्धा ती आता शांत बसलेली असते. इकडे सायली ते चॉकलेट खाते. सायलीला ते चॉकलेट खूप जास्त आवडतं. सायली आता अर्जुनचं कौतुक करते आणि खरंच खूप छान झालं आहे हे चॉकलेट. मग आता कल्पना त्याचसोबत अस्मितालाही हे चॉकलेट दिलं जातं. कल्पना आणि अस्मिताला ही चॉकलेट खूप आवडतं. तर तिथे आता तन्वी बसलेली असते. तर अगं तन्वी, तू सुद्धा खातेस का चॉकलेट? मग आता
प्रियाला काहीतरी बोलायचं असतं, पण प्रियाचे तोंडातनं शब्दच बाहेर फुटत नसतात. मग हिला काय झालंय, ही अशी काय करते, असा प्रश्न सायली, कल्पना यांना पडलेला असतो. पण आता प्रियाला बोलायचं असतं की हे कसं काही शक्य आहे, कारण तिने ते चॉकलेट्स ऑलरेडी खाल्लेले होते. मग आता हे चॉकलेट्स अर्जुनने आणले तरी कुठून, असाही विचार तिच्या मनामध्ये येतो आणि ती बोलून दाखवणार असते, पण तोंडात शब्द काही फुटत नसतात. मग आता कल्पना म्हणत असते की हिचं कधी कधी ना मला खरंच कळत नाही, पण अर्जुन मनातल्या मनात म्हणतो की चला फायनली त्या चॉकलेटमध्ये जे टाकलं होतं त्यामुळे हिचा आवाज तर गेला, आता 2 दिवस तरी काही ही बोलत नसते, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे प्रियाचा खरंच आवाज फुटत नसतो. प्रिया फक्त ओ ओ एवढंच करत असते. मग आता प्रश्न पडतो की हे सगळं कसं काय, म्हणजे ती विचार करते की मला बोलता काय येत नाही आहे, पण तिला ही गोष्ट कळत नसते की तिला बोलता न येण्यामागचं कारणसुद्धा तेच आहे, का तर तिचा ते चॉकलेट खाल्ल्यामुळे बाहेर फुटत नव्हता, पण आता तिचा आवाज बाहेर येत नव्हता. याचा खरंच खूप जास्त आनंद अर्जुनला झालेला होता. अर्जुन आणि सायली हे आता तिथेच असतात, तर सायली म्हणते की खरंच मला हे चॉकलेट खूप जास्त आवडलं, नवरोबा खरंच खूप छान झालं आहे चॉकलेट, असं बोलून ती आता कौतुक करत असते. जेव्हा आता ती कौतुक करते ना, तेव्हा मात्र आता अर्जुनही म्हणतो की काय झालं बायको, आवडलं नाही आहे का? सायली म्हणते खरंच खूप छान झालं आहे, मला खूप आवडलं आहे. आता सायलीने सुद्धा अर्जुनसाठी सरप्राईज आणलेलं असतं आणि ती आता अर्जुनच्या हातात ते सरप्राईज देऊ लागते. त्यावर अर्जुन म्हणतो की हे काय, हे माझ्यासाठी आणलं आहे, वाव कसलं भारी यार हे, असंही म्हटलं जातं. मग अगं तुला माहिती ना, हे चॉकलेट फक्त नवी मुंबईमध्ये एकाच ठिकाणी भेटतं आणि तू एवढ्या लांब एवढं उन्हाचं तिथपर्यंत गेली होतीस बायको माझ्यासाठी, असंही अर्जुन आता म्हणत असतो. त्यावर सायली म्हणते की हो, तुमच्यासाठीच मी गेले होते. मग काय झालं गेले तर, आवडलं ना तुम्हाला सरप्राईज? अर्जुन म्हणतो की हो, मला खूप जास्त आवडलं हे सरप्राईज. मग आता अर्जुनने सुद्धा चॉकलेट तर केलेलेच असतात, सायलीनेही त्याच्यासाठी चॉकलेट आणलेलं असतं, पण आता सायलीला ते चॉकलेट ना अर्जुनला भरवायचं असतं, पण समोर सगळेजण असतात त्यामुळे सायली थोडी अनकम्फर्टेबल फील करत असते. मग अर्जुनही दोघांकडे बघत असतो. अस्मिता अर्जुनची मजा घेत असते आणि अर्जुनकडे एकटक पाहत असते. मग आता सायली अर्जुनला ते चॉकलेट भरवते सगळ्यांसमोर. ती विचार करते की राहू दे. त्याच वेळेला अर्जुनने अजून एक सायलीसाठी गिफ्ट आणलेलं असतं, ज्यामध्ये सगळ्या काही गोष्टी सायलीसाठी खास असतात. म्हणजेच त्या बास्केटमध्ये सनस्क्रीन, गॉगल या सगळ्या गोष्टी आता अर्जुनने सायलीला गिफ्ट म्हणून दिलेल्या असतात. तर सायलीही विचार करते की किती विचार करतात ना हे माझा, म्हणजे आज मी साईटवर गेले होते, आज सगळी माझी बाहेरची कामं होती, यासाठी मला त्याने एवढं सगळं दिलं आहे, खरंच खूप विचार करतात हे माझा, असं देखील आता सायली म्हणत असते. आणि सायली हे सगळं मनातल्या मनात बोलते आणि अर्जुनकडनं ते बास्केट घेते. त्यावर आता सायलीलासुद्धा अर्जुनचं मन एकदम ओळखू लागलेलं असतं. अर्जुनही विचार करतो की बायको मला माहिती आहे तुझ्यासाठी हे गिफ्ट खूप जास्त खास असणार आहे, कारण हे गिफ्ट मी दिलं आहे. आता ह्यांचं मनातल्या मनात बोलणं सुरू असतं. दुसरीकडे आता प्रिया ही रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन आरशात बघत असते आणि ती बोलायचा प्रयत्न करत असते, पण तिच्या घशात ना आवाजच फुटत नसतो. मग ती विचार करते मला काय होतं हे. मग ती आता पाणीही पिते. पाणी पिऊनसुद्धा तिचा आवाज काही बाहेर फुटत नसतो. मग विचार करते की एक काम करते, मी ना अश्विनला कॉल करते, बोलल्यानंतरसुद्धा आवाज येतो का बघते. मग आता म्हणूनच तिने अश्विनला कॉल केलेला असतो. अश्विन, तन्वी बोल गं, काय झालं आहे, मी थोडं कामात आहे, असं म्हणतो. त्याच वेळेला आता प्रियाच्या तोंडात ना एकही शब्द फुटत नसतो. प्रियाला बोलताच येत नसतं मुळात, तर प्रिया काय बोलणार आहे, फक्त एवढंच करत असते ती. मग तो म्हणतो की उगाच आहे ना माझा वेळ वाया घालवू नकोस, तसंही मला खूप पेशंट्स बघायचे आहेत, उशीरही होतोय, उगाच लेट करू नकोस, असं देखील आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अश्विन बोलतो तेव्हा आता प्रियाला काहीच बोलता येत नसतं. प्रियाच्या तोंडातनं आवाज फुटेल तेव्हा ना
त्यानंतर आता प्रिया म्हणत असते की हे काय, तर अश्विनीने फोन ठेवताना सांगितलेलं असतं की मला यायला उशीर होणार आहे, तुला जे हवं ते ऑर्डर कर आणि खाऊन घे. तर दुसरीकडे आता अर्जुन सगळी कामं संपवून किचनमधून घरी येताच म्हणजे रूममध्ये येताच तोपर्यंत बघतो तर काय, सायली आता झोपलेली असते डोळे बंद करून. मग तो आता सायलीकडे पाहत असतो आणि तो विचार करतो, खरंच ना बायको, तू किती मल्टीटास्किंग आहेस गं. म्हणजे मधुभाऊंच्या केसमध्ये सुद्धा लक्ष घालत होतीस, घरातल्या ह्या प्रत्येक कामामध्ये सुद्धा लक्ष घालतेस, प्रत्येकाला काय आवडतं काय नाही याचाही विचार करतेस, कसली कमालीची बायको आहेस तू, असं तो बघत तिच्याकडे बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता तो डोळे बंद करतो, तर इकडे मात्र आता सायली डोळे बंद असल्याचं फक्त नाटक करत होती आणि ती सुद्धा अर्जुनकडे बघते आणि ती अर्जुनकडे बघत असतानाच इथे अर्जुनचे डोळे बंद असतात. मग तीही विचार करत असते की हेही किती मेहनत घेतात, बाहेर एवढं उन्हातान्हात फिरायचं आणि त्यानंतर हे केसचं काम, एवढं हे सुद्धा असताना रविराज काकांच्या केसमध्ये त्यांना न्याय मिळवून द्यायचा. त्याचसोबत मधुभाऊंच्या केसमध्ये सुद्धा यांनी माझी किती हेल्प केली होती, यांना दिवसाला किती केस असतात तरीसुद्धा माझ्यासाठी ते कधीच नाही बोलत नाही, असाही विचार ना आता सायली करत असते. आणि नंतर ते दोघंही जण शांत निवांत झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन एक कापड असतो त्याची घडी घालायला बघत असतो, पण त्याला ती काही जमत नसते. म्हणूनच आता सायली म्हणत असते की काय झालंय, द्या इथे मी तुम्हाला सांगते. आणि असं बोलून सायली आता त्याच्याकडनं ते खेचून घेते आणि त्याला सांगते की थांबा, आणि त्याच्याकडनं त्या व्यवस्थित घडी कशी घालायची याचं ट्रेनिंग त्याला देत असते. आणि ते ट्रेनिंग देत असतानाच अर्जुन तिच्याकडे एकटक बघत असतो. अर्जुन आधी स्वतः ट्राय करतो पण अर्जुनला जमत नाही, त्यामुळे त्याला नाईलाज असतो, सायलीला द्यावंच लागतं. मग सायली घडी कशी घालायची यापासून सगळं काही आता अर्जुनला शिकवते. अर्जुनला जेव्हा ती या एकूण एक गोष्टी शिकवते ना, तेव्हा अर्जुनलाही आवडतं आणि मग तोही या सगळ्याबद्दल बोलत असतो आणि तिला म्हणत असतो की अच्छा असं असतं तर, म्हणजे प्रत्येक घडीमध्ये सुद्धा अर्थ आहे, कारण तो प्रत्येक अर्थ सायलीने व्यवस्थितपणे समजावून सांगितलेला होता. आणि त्यामुळेच ना आता एकटक अर्जुन तिच्याकडे बघत असतो. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन किचनमध्ये बोलत असतात. मग पुढचं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असते म्हणत असते की आज तुला काय जगायचं आहे ना ते जगून घे, कारण इथून पुढे तुला जगता येणार नाही आहे गं, तुझी अशी वाट लावणार आहे ना मी, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. सायली अर्जुन बोलत असताना इथे अस्मिताच्या रूममध्ये साक्षी येते आणि उशी दाबून तिला मारायचा प्रयत्न करते. पण आता बाहेर सायली आणि अर्जुनला अस्मिताचा आवाज जातो, म्हणूनच ते अस्मिताच्या रूमच्या दिशेने यायला निघतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.